घरीच इझिली अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये ह्या वड्या तयार होतात आणि कुणीही तयार करू शकता आणि तेही अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि खायला मात्र एकदम रिच लागतात. मी म्हणेल की खोवा टाकला आहे, मावा टाकला आहे, पण असं काही या वडीमध्ये आपण वापरलेलं नाहीये. आणि तुम्ही बघू शकता आहा, वडीची हाईट बघा आणि खालचा पोर्शन बघा. म्हणजे ही वडी इतकी लुसलुशीत होते ना की तुम्ही तोंडात कधी टाकली आणि ती तोंडात कधी विरघळली हे पण तुम्हाला कळणार नाही. तूप, खोवा, मिल्क पावडर किंवा कुठल्याही दुधाचा वापर न करता तयार केलेली ही वडी सगळ्यांकडे अवेलेबल असेल या साहित्यामध्ये ही वडी तयार होते आणि अवघ्या काही मिनिटातच होते. म्हणजे तुमच्याकडे वेळेवरती असे पाहुणे आले असेल ना आणि तुम्हाला काहीतरी रिच तयार करायचं असेल ना तर ही वडी तुम्ही तयार करू शकता. रंग पण इतका सुंदर आलेला आहे आणि फक्त 3 साहित्यात ही वडी तयार होते. या रक्षाबंधनला तुम्ही ही वडी ट्राय करू शकता. वडी जरी घरच्या साहित्यात तयार होत असेल ना तरी एकदम रिच फील देते. 2 दिवस ही वडी बाहेर राहते आणि 4 ते 5 दिवस फ्रीज मध्ये सुद्धा ही वडी चांगली राहते. आणि तुम्ही बघू शकता वडीचा रिचनेस आणि वडी इतकी टेम्पटिंग दिसत आहे की पाहिल्यानंतर उचलून खाणाऱ्याची इच्छा होईल. एक वडी तुम्हाला दाखवते. म्हणजे इतकी लुसलुशीत ही वडी होते. पण टाळाला मात्र अजिबात चिटकत नाही. अगदी पेढा खातो ना तसा फील ही वडी देते. नमस्कार, सुषमा जल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण रक्षाबंधन निमित्त अत्यंत सोप्या पटकन होणाऱ्या मुगाच्या डाळीची बर्फी किंवा वड्या तयार करतो आहे. अगदी अप्रतिम होतात ह्या. तुम्ही रक्षाबंधनलाच काय केव्हाही तयार करू शकता. कोणी पाहुणे येत असेल किंवा एखाद्या सणाला सुद्धा तुम्ही तयार करून ठेवू शकता किंवा तुम्हाला गोड आवडत असेल तर तेव्हाही तुम्ही ह्या झटपट वड्या तयार करू शकता. रेसिपी बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. 1 वाटी साफवाली मुगाची डाळ आहे. वजनाने म्हणाल तर हे 150 ग्रॅम आहे. वाटी चांगली भरून घेतली आहे. डाळ घ्यायच्या आधी एकदा पावून घ्यायची आणि एका पाण्याने आपण ही डाळ धुवून घेऊ. म्हणजे त्याच्यामधली जर काही धूळ वगैरे असेल किंवा कधी कधी पावडर वगैरे लागते ना ते निघून जाते. किंवा तुम्ही कापडाने स्वच्छ पुसून घेऊ शकता. बघू शकता बरंच पांढरं पाणी असं निघतं. त्या डाळीमधलं पाणी काढून डाळ चाळणीवरती काढून घेतली म्हणजे याच्यामधलं पाणी जे आहे ते झरून जाईल. बस एखादा मिनिट आपण असं ठेवून देऊ याच्यामध्ये. आणि ही डाळ आपल्याला आता भाजून घ्यायची आहे. ही डाळ ओली आहे त्याच्यामुळे सुरुवातीला ना अगदी स्लो वरती भाजून घेऊ, नाहीतर काय होईल ती सगळी चिटकेल त्या याला कढईला. जास्तीचं जे पाणी होतं ना ते डाळीमधलं आटलं आहे. आता गॅसची फ्लेम मिडियम करून घेते आणि या डाळीला मिडियम टू लो फ्लेम वरती आपल्याला छान खमंग सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हाय फ्लेम वरती नका भाजू, आपल्याला डाळीला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता डाळ चांगली कोरडी झालेली आहे. हलकासा सुगंध पण त्याच्यामधून येतो. आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करून द्यायची आणि या स्टेजला मंद आचेवरती छान सोनेरी होईपर्यंत ही डाळ आपण भाजून घेऊ. तर याच स्टेपने ही डाळ भाजून घ्यायची म्हणजे प्रॉपर भाजल्या जाते. तुम्हाला कढईमध्ये डाग दिसत असेल तर आपली डाळ ओली होती ना, आपण ओली टाकली आणि त्याच्यामुळे तो पाण्याचा डाग आहे. आणि इथे आपली डाळ भाजून झालेली आहे. तुम्ही बघू शकता डाळीला छान सोनेरी रंग आलेला आहे. एकदम डार्क सोनेरी रंगावरती नाही भाजून घ्यायची. आणि आता आपण गॅस बंद करून देऊ आणि या डाळीला आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तुम्ही डाळीचा रंग बघू शकता. अशाच रंगावरती ही भाजून घ्यायची. डाळ थंड झालेली आहे. त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून शक्य होईल तेवढी बारीक आपण करून घेऊ आणि थोडंसं रवाळ पण टेक्स्चर राहायला पाहिजे. म्हणजे आपला बारीक रवा कसा असतो ना तशा पद्धतीचा. बघूया आपण. मोठे दाणे अजिबात राहायला नको. तुम्ही बघू शकता छान असं रवाळ टेक्स्चर राहू द्यायचं. बारीक रवा असतो तसं. आणि हा रवा जो आहे ते चाळायची गरज नाही आहे कारण याच्यामध्ये एक पण असे मोठे तुकडे राहिलेले नाही आहे किंवा डाळीचे दाणे नाही आहे. डाळ जर थोडी जास्त प्रमाणात असेल ना तर कधी असे राहू शकतात मोठे मोठे दाणे याचे. तर ना मोठ्या छिद्राची चाळणी असते ना त्याने चाळून घ्यायचं आणि परत ते उरलेलं असते ते परत मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं. वडी थापायसाठी प्लेट तयार करून घेऊ. तर ज्या प्लेटमध्ये तुम्ही
वडी थापणार असाल तर त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं, खूप जास्त नाही, 2-3 थेंब लावले तरी चालतं. गॅसची फ्लेम एकदम स्लो करून द्यायची आणि आपण हे तयार करून घेतलेला रवा किंवा पावडर कढईमध्ये घालून घेऊ. आता मंद आचेवरती फक्त एखादा मिनिट आपण ते परतवून घेऊ. तूप वगैरे काही घातलं नाही आहे ना, तर ते लागू शकते कढईला म्हणून. आणि ऑलरेडी आपण भाजून घेतलं आहे चांगलं. मी गार्निशिंग साठी थोडेसे काजू कापून घेतले होते, ते टाकून घेते. ऑप्शनल आहे, पण मी टाकले होते, थोडे जास्त झाले म्हणून मी त्याच्यामध्ये घालून घेते. त्याला परतवून 1 मिनिट झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये साखर घालून घेऊया. तर ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती तर त्याच वाटीने साखर घेतली. तुम्ही बघू शकता, तुम्ही तेवढ्याला तेवढी घेऊ शकता. 1 वाटी आपली डाळ होती ना, तर 1 वाटी साखर घेऊ शकता. पण मी 1 वाटीला कमीच घेतलेली आहे आणि पाऊण वाटीला थोडी जास्त आहे. वजनाने म्हणाल तर ही 100 ग्रॅम आहे. ही आपण साखर मिक्स करून घेऊ एकदा. आणि आता त्याच्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी दुधावरची साय आहे ती टाकून घेऊ. तर तुमच्याकडे जर थोडी थोडी साय निघत असेल ना, तर 2-3 दिवस तुम्ही जमा करा आणि फ्रीजरमध्ये ठेवायची. डीप फ्रीजरमध्ये ठेवा आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे आहे त्या दिवशी तुम्ही बाहेर काढून मग ती वापरू शकता. सगळी साय आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. तर साय घातल्यामुळे काय होईल, आपला जो रवा आहे ना तो चांगला फुलेल. एक टेक्स्चर तर खूप चांगलं येईल त्याला आणि मुरेल पण आपला रवा. साखर घातली आहे आपण, ती साखर पण चांगली विरघळेल त्याच्यामध्ये आणि वडीला अप्रतिम चव येईल. इथे आपल्याला तूप घालायची अजिबात गरज नाही. तर तुमच्या घरी जर दूध येत असेल ना, तर त्या दुधावरची साय घालून तुम्ही खूप मस्त ही वडी तयार करू शकता. सगळं मंद आचेवरती करून घ्यायचं, गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आणि हे सारखं आपल्याला फिरवत राहायचं आहे. माझी पण ही 2 दिवसाची मलाई आहे, मी जमा करून ठेवली होती. म्हणजे ही साय आहे ना आपलं तुपाचं काम करते आणि साईमध्ये थोडंफार दूध पण असते, तर त्याच्यामुळे आपला हा रवा पण फुलेल यातला. आणि तुम्ही बघू शकता याच्यामधली पूर्ण साखर छान विरघळली आहे. आणि हे मिश्रण बघा, आपण सराट्याने जेव्हा इकडे तिकडे फिरवतो ना, तर कढईला सोडून देत आहे. म्हणजे आपल्या इथे आता हे परफेक्ट तयार झालेलं आहे. आणि वेलची आहे, मी बारीक करून घेतल्या, ते टाकून घेऊ. गॅस आपला सुरूच आहे आणि याला मिक्स करून घेऊ. एकदम झटपट ही तयार होते आणि चवीला म्हणाल ना तर अप्रतिम लागते. इथे मी गॅस बंद करून दिलेला आहे, पण थोड्या वेळ आपण याच्यामध्ये असं परतवत राहू. 10 मिनिट असं याला परतवत राहू आपण. याच्यात झालंय, आता हे ताटात पसरवून घेऊ. आता हे सगळीकडे एकसारखं आपण पसरवून घेऊ. त्याला वाटीनी करून घेऊ, म्हणजे चांगलं प्लेन होतं हे सगळीकडे. थोडस वाटीच्या बुडाला तुपाचं बोट लावायचं. आता वरून थोडे काजू घालून घेऊ. पातळ पातळ मी काप करून घेतले त्याचे आणि थोडासा पिस्त्याचा किस पण घालून घेते. हलका हलका वाटीच्या साहाय्याने थोडा दाबून घेऊ, म्हणजे ते त्याला चांगला चिटकतो आणि असं पडत. थोडं हे मिश्रण आळलं की त्याची आउटलाईन करून घेऊ. सराट्याच्या साहाय्याने करून घ्या चाकूपेक्षा. तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता. आणि याला आपण पूर्णपणे थंड होते. हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपण याच्या वड्या काढून घेऊ. पहिली वडी जेव्हा आपण काढतो ना, तर थोडीशी हळू काढून घ्यायची. मग एकदा जागा तयार झाली की बाकीच्या वड्या ज्या आहेत त्या निघतात पटापट. ही अगदीच लुसलुशीत वडी आहे, त्याच्यामुळे सराटा किंवा असं थोडंसं चपटा हे असेल ना तुमच्याकडे, तर त्याचा वापर करून. चाकुनी पण होते, असं काही नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता, आहा, मस्त लुसलुशीत ही वडी तयार होते. वडीची हाईट बघा आणि खालचा पोर्शन बघा. एक वडी तुम्हाला दाखवते, म्हणजे इतकी लुसलुशीत ही वडी होते. तर तुम्ही ही बर्फी किंवा वडी एकदा नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.